नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जी काही शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी 2024 याची जी आपण प्रश्न उत्तरांची सीरीज पाहत आहे, याच्यामध्ये काल आपण तिसरीचा परिसर अभ्यासलेला आहे. आणि त्याच्यानंतर आज आपण काय केलेलं आहे, चौथीचं संपूर्ण जे इतिहासचं पुस्तक आहे, हे इतिहासचं पुस्तक आपण प्रश्नोत्तराच्या अनुषंगाने अभ्यासणार आहे. आता ही प्रश्न उत्तर बघितल्यानंतर तुम्हाला ते पुस्तक वाचायची अजिबात गरज भासणार नाही. संपूर्ण पुस्तक आपण या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कव्हर केलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व काही प्रश्न बघायचे आहेत, परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा. आपण या प्रश्नोत्तरांच्या सिरीजला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. तर तो प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे, ती राजमुद्रा कोणत्या भाषेमध्ये आहे? हे तुम्ही काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. तर चला मग आपण सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला. आजचा पहिला प्रश्न काय आहे बघा. छत्रपती शिवाजी महाराजां ज्या काळात होऊन गेले, तो काळ कोणत्या युगाचा होता? छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले, तो काळ कोणत्या युगाचा होता? पर्याय ए आहे प्राचीन, बी आहे मध्ययुग, सी आहे आधुनिक आणि डी आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? मध्ययुग. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? मध्ययुग आहे. 2 नंबर बघा. अहमदनगरच्या सुलतानाचे नाव काय होते? पर्याय ए आहे निजामशाह, बी आहे आदिलशाह, सी आहे कुतुबशाह आणि डी आहे कृष्णदेवराय. तर अहमदनगरच्या सुलतानाचे नाव काय होते? पर्याय ए निजामशाह. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. विजयनगरचा सम्राट कोण होता? पर्याय ए आहे कुतुबशाह, बी आहे कृष्णदेवराय, सी आहे आदिलशाह आणि डी आहे शेरशाह. तर याचं योग्य उत्तर आहे विजयनगरचा सम्राट कोण होता? कृष्णदेवराय होता. प्रश्न क्रमांक 4 बघा. खालीलपैकी विजापूरचा सुलतान कोण? पर्याय ए आहे सम्राट अकबर, बी आहे सम्राट बाबर, सी आहे आदिलशाह आणि डी आहे यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे आदिलशाह हा विजापूरचा सुलतान होता. प्रश्न 5वा बघा. चक्रधर स्वामी हे मूळ कोणत्या राज्याचे राजपुत्र होते? पर्याय ए आहे महाराष्ट्र, बी आहे कर्नाटक, सी आहे गुजरात आणि डी आहे पंजाब. तर चक्रधर स्वामी हे कोणत्या राज्याचे होते? तर ते होते गुजरात राज्याचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली? पर्याय ए आहे समर्थ रामदास, बी आहे नरसिंह मेहता, सी आहे पतंजली आणि डी आहे चक्रधर स्वामी. तर महानुभाव पंथाची जी स्थापना आहे ती कोणी केलेली आहे? चक्रधर स्वामी यांनी केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. प्रश्न क्रमांक 7वा आहे की चक्रधर स्वामींनी चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? बघा, चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? पर्याय ए आहे सच्चरित्र, बी आहे लीळाचरित्र, सी आहे लीळाचरित्र आणि डी आहे लीलावती. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी लीळाचरित्र. त्यानंतर बघा. संत नामदेव कोणत्या देवाचे भक्त होते? पर्याय ए आहे कृष्ण, बी आहे विठ्ठल, सी आहे हनुमान आणि डी आहे श्रीराम. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी विठ्ठल. आता याच्यामध्ये तुम्हाला एक ट्रिक्स मी लक्षात ठेवतो की या ठिकाणी नाम आहे आणि या ठिकाणी काय आहे? उत्तर. तर आपल्याकडे एक गाणं आहे बघा, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की संत नामदेव हे विठ्ठल या देवाचे भक्त होते. त्याच्यानंतर बघा. संत नामदेव यांचे मूळ गाव कोणते? संत नामदेव यांचे मूळ गाव विचारलेलं आहे, त्याचं नाव विचारलेलं आहे. ए आहे अंबड, बी आहे नरसी, सी आहे सांगोला, डी आहे अकलूज. तर याचं योग्य उत्तर काय आहे? बी नरसी. संत नामदेवांचं मूळ गाव कोणतं? नरसी. त्यानंतर बघा. संत नामदेवांनी आपली पदे कोणत्या भाषेत लिहिली? संत नामदेवांनी आपली पदे कोणत्या भाषेत लिहिली? पर्याय ए आहे संस्कृत, बी आहे हिंदी, सी आहे पारसी आणि डी आहे पाली. तर याचं योग्य उत्तर आहे हिंदी भाषेमध्ये काय केलेलं आहे? संत नामदेवांनी आपली पदे लिहिलेली आहेत. शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथात कोणाच्या पदांचा समावेश आहे?
शीख. आता या ठिकाणी तुम्हाला शीखांचा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ एक लक्षात ठेवायचा आहे. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गुरु ग्रंथ साहेब. आणि त्याच्यानंतर या गुरु ग्रंथ साहेबामध्ये कोणाच्या पदांचा समावेश आहे? तर पर्याय बघा, ए संत तुकाराम, बी आहे संत एकनाथ, सी आहे संत नामदेव आणि डी आहे संत ज्ञानेश्वर. तर याचं उत्तर काय आहे? संत नामदेवांचे काय आहेत? जे काही पदे आहेत त्यांची ती गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर बघा, संत ज्ञानेश्वर कोणत्या गावचे रहिवासी होते? संत ज्ञानेश्वर कोणत्या गावचे रहिवासी होते? ए आहे पैठण, बी आहे देहू, त्यानंतर सी आहे आप्पेगाव आणि डी आहे आळंदी. तर संत ज्ञानेश्वर हे आप्पेगाव या गावाचे रहिवासी होते. आता मित्रांनो, हे जे काही आपल्याकडे संत आहेत, या संतांच्या समाध्या कुठं कुठं आहेत, हे जर तुम्हाला ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. ती तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहून घ्या. कारण इथं कन्फ्यूज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यांचं जन्मगाव आणि त्यांनी घेतलेली समाधी, ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात राहणं आवश्यक आहे. चला मग तिसरा प्रश्न बघा. संत ज्ञानेश्वराच्या बहिणीचे नाव काय? 13वा प्रश्न आहे. ए आहे शांताबाई, बी आहे मुक्ताबाई, सी आहे सावित्री आणि डी आहे बहिणाबाई. तर मुक्ताबाई काय आहे? ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर बघा, संत ज्ञानेश्वरांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा संदेश कोणी केला? पर्याय ए आहे संत जनाबाई, पर्याय बी आहे मुक्ताबाई, सी आहे बहिणाबाई आणि डी आहे यशोदाबाई. तर याचं योग्य उत्तर काय आहे? मुक्ताबाई, ज्या की संत ज्ञानेश्वराच्या बहीण होते, त्यांनी काय केलेला आहे? ताटी उघडा ज्ञानेश्वराचा संदेश केलेला आहे. त्यानंतर बघा, ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्याशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीशी करा, असा उपदेश कोणी केला? पर्याय ए आहे संत ज्ञानेश्वर, बी आहे संत तुकाराम, सी आहे संत एकनाथ आणि डी आहे संत नामदेव. तर याचं योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी हे संदेश किंवा उपदेश केलेला आहे. आता संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? 16वा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला? ए आहे संस्कृत, बी आहे पाली, सी आहे मराठी आणि डी आहे हिंदी. तर याचं योग्य उत्तर आहे सी मराठी. त्याच्यानंतर 17वा प्रश्न बघा. संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतलेले आळंदी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता याच्यामध्ये बघा, या ठिकाणी मी मगाशी सांगितलं तुम्हाला की त्यांचं जन्मगाव कोणतं होतं किंवा त्यांचं जे गाव होतं ते आप्पेगाव होतं. आप्पेगावचे ते रहिवासी होते. त्यांचं जन्मगाव जरी विचारलं तरी आप्पेगाव, परंतु त्यांची समाधी कुठं आहे? आळंदी आहे. म्हणूनच मी मगाशी सांगितलं की त्यांचं जन्मगाव आणि त्यांची समाधी याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची जिवंत समाधी घेतलेली आळंदी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे. तर बघा, ए आहे रायगड, बी आहे सिंधुदुर्ग, सी आहे पालघर आणि डी आहे पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे डी पुणे. त्यानंतर बघा, संत नामदेव हे कोणत्या गावचे रहिवासी होते? संत नामदेव हे कोणत्या गावचे रहिवासी होते? ए आहे पैठण, बी आहे नरसी, सी आहे आप्पेगाव आणि डी आहे देहू. तर या ठिकाणी संत नामदेव हे नरसी या गावचे काय होते? रहिवासी होते. त्यानंतर बघा, कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा उपदेश कोणी केला? पर्याय ए आहे संत एकनाथ, बी आहे संत नामदेव, सी आहे संत तुकाराम आणि डी आहे संत ज्ञानेश्वर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए आहे संत एकनाथ. आता इथं सुद्धा तुम्ही ट्रिक्सनं लक्षात ठेवू शकता. कसं बघा, भेदभाव मानू नका असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि इथे काय आहे? एकनाथ आहे. म्हणजेच काय? कोणीही भेदभाव मानू नका, कारण आपण सर्व कसे आहे? एकच आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर बघा, संत तुकाराम यांचे देहू हे गाव कोणत्या जिल्ह्यात येते? संत तुकारामांचे देहू हे गाव कोणत्या जिल्ह्यात येते? तर ए आहे ठाणे, बी आहे पालघर, सी आहे पुणे आणि डी आहे अहमदनगर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी पुणे. प्राणीमात्रावर दया करा हा संदेश कोणी केला? प्राणीमात्रावर दया करा हा संदेश या ठिकाणी कोणी केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर जे आहे, पर्याय ए काय आहे बघा? संत नामदेव, दुसरा आहे संत तुकाराम, सी आहे संत एकनाथ आणि डी आहे संत ज्ञानेश्वर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संत एकनाथ.
संत तुकारामाने 22वा प्रश्न आहे. संत तुकारामाने आपल्या वाटणीची कर्ज खते कोणत्या नदीत बुडवली? पर्याय ए आहे इंद्रावती, बी आहे इंद्रायणी, सी आहे चंद्रभागा आणि डी आहे वाघोर नदी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंद्रायणी नदीमध्ये संत तुकारामांनी आपल्या वाटणीची काय केलेली होती? कर्ज खते बुडवलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या कीर्तनाला जात असे? तर छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या कीर्तनाला जात असे बघा. पर्याय ए आहे संत रामदास, बी आहे संत एकनाथ, सी आहे संत तुकाराम आणि डी आहे संत जनाबाई. तर संत तुकारामांच्या कीर्तनाला काय करत होते? छत्रपती शिवाजी महाराज जात होते. त्यानंतर 24वा प्रश्न बघा. समर्थ रामदासांचे जन्मगाव जाम हे कोणत्या नदीच्या काठी आहे? आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला जर गाव विचारलं तर हे गाव माहीत असणं महत्वाचं आहे. समर्थ रामदासांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर तुम्हाला पर्यायामध्ये अशा पद्धतीने टाईप करून दिलं जाईल. त्याच्यामध्ये जाम ही सुद्धा गोष्ट तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. कारण हे काय आहे त्यांचं जन्मगाव आहे. आणि तुम्हाला आता काय विचारलेलं आहे की ते जाम जे गाव आहे ते कोणत्या नदीकाठी आहे? मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की इथं प्रश्न एक जरी टाईप असेल केलेला तरी त्याच्यामध्ये 3-3 प्रश्न तयार होतात. याच्यामध्ये तुम्हाला बघा हे तर जन्म ठिकाण आहेच. त्याच्यानंतर कोणत्या नदीच्या काठी आहे असं सुद्धा विचारलेलं आहे आणि जांब या ठिकाणी कोणत्या संताचा जन्म झाला असं जर विचारलं तर तुम्हाला त्याचंही उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे ते कोण असतील? समर्थ रामदास. तर अशा पद्धतीने एका प्रश्नामध्ये 3-3 प्रश्न तयार होतात. तुम्ही प्रश्नांचा अभ्यास करत असताना केवळ ही प्रश्न दिलेले आहेत आणि त्याचे उत्तर किंवा पर्याय दिलेले आहेत. म्हणून अशा पद्धतीनेच न बघता तुम्ही स्वतः सुद्धा या प्रश्नामध्ये एखादा प्रश्न तयार होतो का? हे बघणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर बघा. ए आहे कृष्णा, बी आहे नर्मदा, सी आहे कावेरी आणि डी आहे गोदावरी. तर गोदावरी नदीच्या काठी म्हणजे जांब हे ठिकाण आहे. या ठिकाणी काय झालेलं होतं? समर्थ रामदासांचा जन्म झालेला होता. प्रश्न 25वा बघा. समर्थ रामदासांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? ए आहे हनुमान जयंती, बी आहे गोपाळकाला, सी आहे रामनवमी आणि डी आहे नाताळ. तर पर्याय क्रमांक सी रामनवमीच्या दिवशी समर्थ रामदासांचा जन्म झालेला आहे. समर्थ रामदासांचे मूळ नाव काय होते? पर्याय ए आहे रामदास, बी आहे विठोबा, सी आहे नारायण आणि डी आहे हरिदास. तर याचं योग्य उत्तर आहे सी नारायण. समर्थ रामदासांचे मूळ नाव काय होते? नारायण. 27वा प्रश्न बघा. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय ए आहे संत चोखोबा, बी आहे संत नामदेव, सी आहे सोपान आणि डी आहे समर्थ रामदास. तर याचं योग्य उत्तर काय? समर्थ रामदास. समर्थ रामदासांनी काय केलेलं आहे? दासबोध हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे. प्रश्न 28वा बघा. समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी कोणत्या देवाची मंदिरे बांधली? बलोपासनेसाठी कोणत्या देवाची मंदिर बांधली? पर्याय ए आहे श्रीराम, बी आहे श्रीकृष्ण, सी आहे हनुमान आणि डी आहे श्री विष्णू. तर याचं योग्य उत्तर आहे हनुमान. प्रश्न क्रमांक 29वा बघा. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे हा संदेश कोणी दिलेला आहे? तर हा संदेश बघा. पर्याय ए आहे चक्रधर स्वामी, बी आहे समर्थ रामदास, सी आहे विसोबा खेचर आणि डी आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे समर्थ रामदास. समर्थ रामदासांनी काय केलेलं आहे? जो जो आहे सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल तयाचे हा संदेश या ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी जोड्या नावांचा प्रश्न आहे बघा. प्रश्नामध्ये तुम्हाला या ठिकाणी घराणे दिलेले आहेत आणि त्यांचं जे गाव आहे ते दिलेलं आहे. तर तुम्हाला जोड्या लावायच्या आहे. इथं आहे सिंदखेड, फलटण, मुधोळ, वेरूळ आणि दुसऱ्या बाजूला जाधव, निंबाळकर, घोरपडे आणि भोसले. आणि त्याच्यामध्ये इथं जावळी दिलेला आहे आणि मोरे. तर यांच्या जोड्या लावत असताना बघा या ठिकाणी सिंदखेडचे कोण होते? पर्याय काय काय आहेत बघा. पर्याय आहेत एक ए आहे 1, 2, 3, 4, 5, बी आहे 4, 3, 2, 1, 5, सी आहे 5, 4, 3, 2, 1 आणि डी आहे 2, 3, 4, 5, 1. तर आता इथे मी तुम्हाला सांगतो बघा. सिंदखेडचे जाधव होते, फलटणचे निंबाळकर होते, मुधोळचे घोरपडे होते, वेरूळचे भोसले होते आणि जावळीचे कोण होते? मोरे होते. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे पर्याय ए हे तुमचं उत्तर असणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये वन लाईनला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सिंदखेडचे कोण होते? निंबाळकर, घोरपडे, भोसले, मोरे, जाधव यापैकी एखादा पर्याय त्याच्यामध्ये असणार आहे. तर ही गोष्ट चांगल्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा 31वा प्रश्न आहे. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या डॉट डॉटचे वंशज होते. पर्याय ए आहे जाधव, बी आहे यादव, सी आहे घोरपडे आणि डी आहे होळकर. तर सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या
यादवांचे काय होते वंशज होते. त्यानंतर 32वा प्रश्न बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव काय? पर्याय ए आहे धनाजी जाधव, बी आहे संताजी जाधव, सी आहे लखुजी जाधव आणि डी आहे होनाजी जाधव. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लखुजी जाधव. बाळासाहेब जिजाऊंच्या वडिलांचं नाव काय होतं? लखुजी जाधव. त्यानंतर बघा प्रसिद्ध घृष्णेश्वर मंदिर कोणत्या लेण्याजवळ आहे? पर्याय ए आहे अजिंठा, बी आहे वेरूळ, सी आहे पांडव लेणी, डी आहे चांभार लेणी. तर याचं योग्य उत्तर आहे वेरूळ लेण्यांच्या जवळ काय आहे? घृष्णेश्वराचं मंदिर आहे. आता घृष्णेश्वराचे गेलेले वैभव कोणी परत मिळवले म्हणजे घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार कोणी केला असा प्रश्न आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा. पर्याय बघा. ए आहे लखुजी जाधव, बी आहे विठ्ठोजी भोसले, सी आहे मालोजीराजे भोसले आणि डी आहे यशवंत भोसले. तर याचं योग्य उत्तर आहे मालोजी भोसले. मालोजी भोसले यांनी काय केलेलं आहे? घृष्णेश्वराचं गेलेले वैभव परत मिळवलेलं आहे म्हणजे घृष्णेश्वराचा या ठिकाणी जीर्णोद्धार केलेला आहे. त्यानंतर मालोजीराजे भोसले हे कोणत्या गावचे पाटील होते? पर्याय ए आहे अजिंठा, बी आहे वेरूळ, सी आहे सिंदखेड आणि डी आहे यापैकी नाही. तर मालोजीराजे भोसले हे काय होते? वेरूळ गावचे पाटील होते. आता या ठिकाणी तुम्हाला हे मालोजीराजे भोसले हे नाव परफेक्टली लक्षात असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला वेरूळ गावचे पाटील कोण होते असा जरी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आणखी एक वेरूळ गावची पाटीलकी कोणाकडे होती? अशा पद्धतीचा जर प्रश्न आला वेरूळ गावची पाटीलकी तर ती आहे बाबाजीराजे भोसले. म्हणून अभ्यास करत असताना अशा पद्धतीने करा की हा प्रश्न फिरवून जरी विचारला वेरूळ गावची पाटीलकी कोणाकडे होती तर तुम्हाला हे मालोजीराजे भोसले हे नाव परफेक्टली लक्षात पाहिजे. त्यानंतर बघा मालोजीराजे भोसले हे कोणत्या देवाचे भक्त होते? पहिला आहे ए आहे विष्णू भक्त, बी आहे कृष्ण भक्त, सी आहे शिव भक्त आणि डी आहे हनुमान भक्त. तर मालोजीराजे भोसले जे होते ते पर्याय क्रमांक सी शिवभक्त होते. प्रश्न क्रमांक 37 बघा. राजधानी दौलताबादचा वजीर कोण होता? राजधानी दौलताबादचा वजीर कोण होता? ए आहे मलिक काफूर, बी आहे सुलतान मोहम्मद, सी आहे मलिक अंबर, डी आहे मलिक मोहम्मद. तर याचे योग्य उत्तर आहे मलिक अंबर. त्यानंतर 38वा प्रश्न बघा. निजामशहाने मालोजीराजे यांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली? निजामशहाने मालोजीराजे यांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली? तर पुणे आणि सुपेची या ठिकाणी जहागिरी दिलेली आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजेत. हा निजामशाह आहे आणि हा मालोजीराजे आहे. तर मालोजीराजांना पुणे आणि सुपेची जहागिरी कुणी दिलेली आहे? निजामशहाने दिलेली आहे. जर प्रश्न तुम्हाला असा विचारला की पुणे सुपेची जहागिरी मालोजीराजे यांना कोणी दिली तर तुम्हाला हे निजामशाह माहित पाहिजे. कारण तुम्हाला इथं आदिलशाह देऊ शकतात, काही देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित पाहिजे की मालोजीराजे यांना पुणे आणि सुपेची जहागिरी कोणी दिली तर निजामशहाने दिलेली आहे. किंवा निजामशहाने पुणे आणि सुपेची जहागिरी कुणाला दिली तर हे सुद्धा गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की ती मालोजीराजे यांना दिलेली आहे. म्हणजे अशाच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. एका एका प्रश्नामध्ये 3-3, 4-4 प्रश्न तयार होतात. ते बारकाईने तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर बघा मालोजीराजेंच्या पत्नी उमाबाई ह्या कोणत्या घराण्यातील होत्या? पर्याय ए आहे घोरपडे, बी आहे मोरे, सी आहे भोसले, डी आहे निंबाळकर. तर या ठिकाणी याचं पर्याय क्रमांक डी जे आहे ते उत्तर आहे. परंतु मी मगाशी जसं सांगितलं त्या पद्धतीनं हे मालोजीराजे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आणि त्यांच्या पत्नीचं नाव उमाबाई हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला इथं उमाबाईच्या पत्नीचं नाव विचारलंय तर ते मालोजी सांगता आलं पाहिजे. मालोजीराजांच्या पत्नीचं नाव विचारलं तर ते तुम्हाला उमाबाई सांगता आलं पाहिजे आणि मालोजीराजांच्या पत्नी उमाबाई यांचं म्हणजे घराणं कोणतं होतं तर ते निंबाळकर घराणं हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे 3-3 प्रश्न तयार होतात ते बारकाईने तुम्ही बघून घ्या. 40वा प्रश्न आहे कोणत्या लढाईत मालोजीराजेंना वीरमरण आले? पर्याय ए आहे पुणे, बी आहे सुपे, सी आहे चाकण, डी आहे इंदापूर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आहे इंदापूर. इंदापूर या ठिकाणी मालोजीराजेंना वीरमरण आलेलं आहे. निजामशहाने मालोजीराजांची जहागिरी कुणाला दिली? ज्यावेळी मालोजीराजांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांची जी जहागिरी होती ती कोणाला देण्यात आली असा प्रश्न आहे. पर्याय ए आहे शरीफजी, बी आहे शहाजी,
सी आहे लखुजी आणि डी आहे विठ्ठल. तर याचं उत्तर आहे शहाजी यांना काय केलेलं आहे, मालोजी राजांची जहागिरी दिलेली आहे आणि ती कुणी दिली, निजामशहाने दिलेली आहे. त्यानंतर बघा, शरीफजींचा मृत्यू झालेले भातवडी हे ठिकाण कोणत्या शहराजवळ आहे? ए आहे पुणे, बी आहे अहमदनगर, सी आहे नाशिक, डी आहे सातारा. तर याचं योग्य उत्तर काय आहे, अहमदनगर. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला हे ठिकाण माहिती असणं आवश्यक आहे. भातवडी कोणत्या ठिकाणी झाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकेल किंवा अहमदनगर भातवडी या ठिकाणी कोणाचा मृत्यू झाला तर शरीफजी. कारण इथे तुम्हाला तसं शरीफजी, शहाजी, बाबाजी वगैरे असे पर्याय दिले जाऊ शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाला मी तुम्हाला सांगतोय, मी जे अंडरलाईन करतोय त्या त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, शहाजी राजांना सर लष्कर हा किताब कोणी दिला? ए आहे आदिलशाह, बी आहे कुतुबशाह, सी आहे निजामशाह आणि डी आहे यापैकी नाही. तर सर लष्कर हा किताब कोणी दिलेला आहे? आदिलशाह यांनी दिलेला आहे. बघा, सर लष्कर महत्वाचा आहे, शहाजीराजे महत्वाचे आहेत आणि आदिलशाह महत्वाचे आहेत. प्रश्न 44वा, मलिक अंबरच्या पुत्राचे नाव काय? ए आहे शाहिस्ते खान, बी आहे दौलत खान, सी आहे फत्ते खान, डी आहे शाहिद खान. तर याचं योग्य उत्तर आहे फत्ते खान. मलिक अंबरच्या पुत्राचे नाव काय? तर त्याचं योग्य उत्तर आहे फत्ते खान. हाच प्रश्न तुम्हाला उलटा विचारला की फत्ते खानाच्या वडिलाचे नाव काय? तर त्याचं उत्तर काय यायला पाहिजे? त्याचं उत्तर यायला पाहिजे मलिक अंबर. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 45, कोणाच्या काळात निजामशाहीला उत्तरती कळा लागली? ए आहे मलिक अंबर, बी आहे फत्ते खान, सी आहे शाहिस्ते खान, डी आहे बहलोल खान. तर याचं योग्य उत्तर आहे फत्ते खान. फत्ते खानाच्या काळामध्ये काय झालेलं आहे, निजामशाहीला उत्तरती कळा लागलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, बाबाजीराजे भोसले यांना मालोजी व डॉट डॉट ही दोन मुले होती. ए आहे विठ्ठोजी, बी आहे शहाजी, सी आहे शरीफजी, डी आहे राघोजी. तर याचं योग्य उत्तर आहे ए विठ्ठोजी. प्रश्न 47वा काय बघा, शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? ए आहे जुन्नर, बी आहे चिंचवड, सी आहे पुरंदर, डी आहे यापैकी नाही. तर हा जो शिवनेरी किल्ला आहे, शिवनेरी किल्ला जिल्हा कोणता आहे? पुणे. आणि कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर जुन्नर तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 48वा बघा, शिवनेरी किल्ल्याच्या किल्लेदाराचे नाव काय होते? ए आहे विजयराज, बी आहे जयराज, सी आहे राजवर्धन, डी आहे यशवर्धन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विजयराज. विजयराजे कोणत्या किल्ल्याचे? शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार होते. प्रश्न 49वा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तारखेस झाला? पर्याय ए आहे 19 फेब्रुवारी 1610, बी आहे 19 फेब्रुवारी 1620, सी आहे 19 फेब्रुवारी 1630 आणि डी आहे 19 फेब्रुवारी 1640. तर याचं योग्य उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630. त्यानंतर बघा, प्रश्न 50वा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तिथीस झाला? या ठिकाणी तिथी विचारलेली आहे. पर्याय ए आहे फाल्गुन वद्य तृतीय शके 1551, पर्याय बी आहे फाल्गुन वद्य तृतीय शके 1552, पर्याय सी आहे फाल्गुन वैद्य तृतीय शके 1553 आणि पर्याय डी आहे फाल्गुन वैद्य तृतीय शके 1554. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फाल्गुन वैद्य तृतीय शके 1551. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 51, शहाजी राजांनी कोणत्या वर्षी मुघलांशी तह केला? पर्याय ए आहे 1632, बी आहे 1634, सी आहे 1636 आणि डी आहे 1638. तर याचं योग्य उत्तर आहे 1636. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 52, आदिलशहाने शहाजी राजांना कोणती जहागिरी बक्षीस असा शब्द पाहिजे इथे बघा, इथे स पाहिजे, बक्षीस दिली. तर आदिलशहाने शहाजी राजांना कोणती जहागिरी बक्षीस दिली? ए आहे कुर्ग, बी आहे कारवार, सी आहे बंगळूर आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बंगळूरची जहागिरी शहाजीराजांना बक्षीस दिलेली होती. कोणी दिलेली होती? आदिलशहाने. कोणाला? शहाजी राजांना. आणि कोणती जहागिरी? तर या ठिकाणी बंगळूरची जहागिरी बक्षीस म्हणून देण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 53, कोणत्या वर्षानंतर शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला? ए आहे 5, बी आहे 6व्या वर्षानंतर, सी आहे 7व्या वर्षानंतर, डी आहे 8व्या वर्षानंतर. तर याचं योग्य उत्तर आहे 7व्या वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ झालेला आहे. तर या ठिकाणी बघा,
छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ कर्नाटकात असताना पुण्याच्या जागेची व्यवस्था कोण पाहत होते? या ठिकाणी जागेची किंवा जहागिरीची म्हणलं तरी चालेल. पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ ज्यावेळेस कर्नाटकात होते, त्यावेळेस पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था कोण पाहत होते? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आणि पर्याय काय आहेत बघा. पर्याय ए आहे विठ्ठलजी भोसले, बी आहे दादोजी कोंडदेव, सी आहे हंबीरराव मोहिते आणि डी आहे तानाजी मालुसरे. तर याचं योग्य उत्तर आहे दादोजी कोंडदेव. त्यानंतर बघा, दादोजी कोंडदेव कोणत्या किल्ल्याचे सुभेदार होते? ए आहे शिवनेरी, बी आहे राजगड, सी आहे तोरणगड आणि डी आहे कोंढाणा. तर याचं योग्य उत्तर आहे कोंढाणा. दादोजी कोंडदेव हे कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार होते. प्रश्न क्रमांक 56. प्रसिद्ध लाल महाल कोणत्या जिल्ह्यात आहे? ए आहे अहमदनगर, बी आहे मुंबई, सी आहे पुणे आणि डी आहे सातारा. तर लाल महाल कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक सी पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई ह्या कोणत्या घराण्यातील होत्या? पर्याय ए आहे मुधोळचे घोरपडे, बी आहे इंदूरचे होळकर, सी आहे जावळीचे मोरे आणि डी आहे फलटणचे नाईक निंबाळकर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फलटणचे नाईक निंबाळकर. तुम्हाला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पत्नी आहेत त्यांची नावं या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. पुस्तकामध्ये ही गोष्ट आहे तर एवढी गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न 58 बघा. प्रसिद्ध रायरेश्वराचे मंदिर हे पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे? पर्याय ए आहे आग्नेय, बी आहे वायव्य, सी आहे नैऋत्य आणि डी आहे ईशान्य. तर याचं योग्य उत्तर आहे नैऋत्य. आता या ठिकाणी बघा, मंदिर रायरेश्वर हे महत्वाचं आहे. त्यानंतर कोणत्या ठिकाणी आहे? पुणे या ठिकाणी आहे. आणि कोणत्या दिशेला आहे? तर नैऋत्य दिशेला आहे. प्रश्न 59 बघा. कोणत्या वर्षी शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली? पर्याय ए आहे 1625, बी आहे 1630, सी आहे 1645 आणि डी आहे 1642. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1645 ला छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यानंतर बघा, पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटर कानद खोऱ्यात कोणता किल्ला आहे? पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात कोणता किल्ला आहे? पर्याय ए आहे कोंढाणा, बी आहे रायगड, सी आहे तोरणा आणि डी आहे सज्जनगड. त्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी तोरणा. या ठिकाणी तोरणा महत्वाचा आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुण्यात. किलोमीटर शक्यतो विचारणार नाहीत, परंतु हे जे खोरं आहे कानद खोरं हे अतिशय महत्वाचं आहे. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, झुंजारमाची आणि बुदलामाची या कोणत्या किल्ल्याचा भाग आहेत? झुंजारमाची आणि बुदलामाची या कोणत्या किल्ल्याचा भाग आहे? ए आहे पन्हाळा, बी आहे रायगड, सी आहे जंजिरा आणि डी आहे तोरणा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तोरणा. त्यानंतर बघा, तोरणा किल्ल्याच्या चौकीवर पहारे बसवण्याचे काम करणारे शिवरायांचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी कोण? चौकीवर पहारे बसवण्याचे काम करणारे शिवरायांचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी कोण? ए आहे तानाजी मालुसरे, बी आहे येसाजी कंक, सी आहे नेताजी पालकर आणि डी आहे बहिर्जी नाईक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी येसाजी कंक. प्रश्न क्रमांक 63 बघा. तोरणा किल्ल्यावरती दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारण्याचे काम कोणी केले? पर्याय ए आहे बहिर्जी नाईक, बी आहे दादोजी कोंडदेव, सी आहे तानाजी मालुसरे आणि डी आहे बाजीप्रभू देशपांडे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तानाजी मालुसरेने काय केलेलं आहे? मराठ्यांचे निशाण फडकवलेलं आहे. प्रचंड गड म्हणून कोणत्या किल्ल्यास ओळखले जाते? ए आहे तोरणा, बी आहे कोंढाणा, सी आहे रायगड, डी आहे विजयदुर्ग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तोरणा. त्यानंतर बघा, तोरणा या किल्ल्यापासून मुरुंबदेवाचा डोंगर किती किलोमीटर अंतरावरती आहे? ए आहे 10 किलोमीटर, बी आहे 12 किलोमीटर, सी आहे 15 किलोमीटर आणि डी आहे 20 किलोमीटर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 15 किलोमीटर. त्यानंतर बघा, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? ए आहे रायगड, बी आहे राजगड, सी आहे तोरणागड आणि डी आहे प्रतापगड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर ती आहे राजगड. छत्रपती शिवरायांच्या मेहुण्याचे नाव काय होते? ए आहे सयाजी नाईक निंबाळकर, 2 आहे बयाजी नाईक निंबाळकर, 3 आहे बजाजी नाईक निंबाळकर
आणि 4 आहे गजाजी नाईक निंबाळकर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बजाजी नाईक निंबाळकर. शिवरायांच्या विरुद्ध कारवाया करणारा त्यांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते हा कोणत्या परगण्यात होता? पर्याय ए आहे पुणे, बी आहे सुपे, सी आहे चाकण आणि डी आहे इंदापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुपे. तर या ठिकाणी हे जे नाव आहे शिवरायांच्या मेहुण्याचं हे देखील तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला? 69वा प्रश्न आहे. जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला? पर्याय ए आहे सूर्यवंशी, बी आहे चंद्रराव, सी आहे सर लष्कर आणि डी आहे बहादूर. तर जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने चंद्रराव हा किताब दिलेला होता. तर हे आदिलशाह तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, कारण इथं तुम्हाला निजामशाह वगैरे देऊन हा प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न 17वा. दौलतराव मोरे यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? पर्याय क्रमांक ए 1645, पर्याय क्रमांक बी 1646, पर्याय क्रमांक सी 1647 आणि पर्याय क्रमांक डी 1648. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1645. 1645 मध्ये काय झालेलं आहे? दौलतराव मोरे यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर प्रश्न 71वा आहे. छत्रपती शिवरायांच्या मदतीने जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून कोण बसले? तर बघा, ए आहे दौलतराव मोरे, बी आहे चंद्रराव मोरे, सी आहे यशवंतराव मोरे आणि डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यशवंतराव मोरे. प्रश्न 72वा आहे. घोरप्या डोंगरावर असणारा प्रसिद्ध किल्ला कोणता? ए आहे सज्जनगड, बी आहे प्रतापगड, सी आहे रायगड, डी आहे सिंहगड. तर या ठिकाणी पर्याय आहे बी, प्रतापगड. हे भोरप्या डोंगर लक्षात असणं महत्वाचं आहे. प्रतापगड कोणत्या डोंगरावरती आहे असा प्रश्न विचारला तर त्याचं भोरप्या डोंगर हे उत्तर तुम्हाला येणं अपेक्षित आहे. अफजल खान 12 वर्षे कोणत्या प्रांताचा सुभेदार होता? ए आहे चाकण, बी आहे इंदापूर, सी आहे वाई आणि डी आहे भोर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वाई. तर आता हे वाईचा सुभेदार कोण? अफजल खान. आणि किती वर्ष होता? तर 12 वर्षे सुभेदार होता. या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न 74वा बघा. अफजल खान भेटीच्या वेळी छत्रपती शिवरायांच्या सोबत असणाऱ्या वकिलाचे नाव काय? ए आहे जीवा महाला, बी आहे संभाजी कावजी, सी आहे पंताजी गोपीनाथ आणि डी आहे सिद्दी इब्राहिम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी, पंताजी गोपीनाथ. अफजल खान भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत किती अंगरक्षक होते? पर्याय ए आहे 10, बी आहे 11, सी आहे 12, डी आहे 13. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 10 अंगरक्षक छत्रपती शिवरायांच्या सोबत होते. अफजल खानाच्या वकिलाचे नाव काय होते? पर्याय ए आहे विष्णूजी कुलकर्णी, बी आहे कृष्णाजी भास्कर, सी आहे बडा सय्यद, डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे कृष्णाजी भास्कर. कृष्णाजी भास्कर हे अफजल खानाच्या वकिलाचे नाव होते. त्यानंतर बघा, अफजल खानाच्या वधावेळी छत्रपती शिवरायांच्यावर होणारा वार पुढीलपैकी कोणी आपल्या अंगावरती घेतला? ए आहे संभाजी कावजी, बी आहे जीवा महाला, सी आहे कृष्णाजी गायकवाड आणि डी आहे सिद्दी इब्राहिम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जीवा महाला. म्हणूनच एक म्हण रूढ झाली की होता जीवा म्हणून वाचला शिवा. यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आता प्रश्न क्रमांक 78 बघा. सिद्दी जोहर यांनी कोणत्या किल्ल्याला वेढा घातला होता? ए आहे प्रतापगड, बी आहे पुरंदर, सी आहे विशाळगड आणि डी आहे पन्हाळा. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पन्हाळा. पन्हाळ्याला काय केलेलं होतं? सिद्दी जोहर यांनी वेढा दिलेला होता. प्रश्न 79 बघा. छत्रपती शिवरायांच्या सारखा हुबेहूब दिसणारा त्यांचा निष्ठावंत मावळा कोण? पर्याय ए आहे नेताजी पालकर, बी आहे शिवा काशीद, सी आहे बाजीप्रभू देशपांडे आणि डी आहे तानाजी मालुसरे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिवा काशीद. प्रश्न 80 बघा. सिद्दी मसऊद यांनी छत्रपती शिवरायांना कोणत्या ओढ्यावर गाठले? ए आहे काळपाणी, बी आहे पांढरपाणी, सी आहे पांढरकवडा आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पांढरपाणी ओढ्यावरती काय केलेलं होतं? सिद्दी मसऊदनं छत्रपती शिवरायांना गाठलेलं होतं.
कोणाच्या बलिदानाची आठवण म्हणून छत्रपती शिवरायांनी घोडखिंडीचे नाव पावनखिंड ठेवले? पर्याय ए बाजीप्रभू देशपांडे, पर्याय बी येसाजी कंक, पर्याय सी बहिर्जी नाईक आणि पर्याय डी जीवा महाला. तर याचं योग्य उत्तर आहे बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची आठवण म्हणून काय केलेलं आहे? पावनखिंडीचं घोडखिंडीचं जे नाव आहे ते पावनखिंड असं केलेलं आहे. आता पावनखिंडीचं पूर्वीचं नाव तुम्हाला विचारलं तर ते घोडखिंड असं सांगता यायला पाहिजे. बघा प्रश्न क्रमांक 82. दिल्लीचा बादशाह औरंगजेबाच्या मामाचे नाव काय होते? ए आहे शाहिस्ते खान, बी आहे दौलत खान, सी आहे इमाद खान आणि डी आहे हुसेन खान. तर याचं उत्तर काय आहे? शाहिस्ते खान. शाहिस्ते खान हा औरंगजेबाचा मामा होता. बघा शाहिस्ते खान ज्यावेळी पुण्याकडे आला त्यावेळी त्याने प्रथम कोणता किल्ला जिंकला? ए आहे शिवनेरी, बी आहे प्रतापगड, सी आहे चाकण आणि डी आहे पुरंदर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? चाकण. ज्यावेळी पुण्याकडे शाहिस्ते खान येत होता त्यावेळेला त्यानं प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर चाकण किल्ला जिंकलेला आहे. चाकणच्या किल्ल्यासाठी शाहिस्ते खानासोबत लढणारा छत्रपती शिवरायांचा निष्ठावंत मावळा कोण? प्रश्न क्रमांक 84. चाकणच्या किल्ल्यासाठी शाहिस्ते खानासोबत लढणारा छत्रपती शिवरायांचा निष्ठावंत मावळा कोण? ए आहे फिरंगोजी नरसाळा, बी आहे हनुमंत कुलकर्णी, सी आहे शेलार मामा, डी आहे तानाजी मालुसरे. तर याचं योग्य उत्तर आहे फिरंगोजी नरसाळा. प्रश्न क्रमांक 85. छत्रपती शिवरायांनी लाल महालात शाहिस्ते खानाची बोटे केव्हा छाटली? पर्याय ए आहे 5 एप्रिल 1662, पर्याय बी आहे 5 एप्रिल 1663, पर्याय सी आहे 5 एप्रिल 1664 आणि पर्याय डी आहे 5 एप्रिल 1665. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 5 एप्रिल 1663. प्रश्न क्रमांक 86. शहाजीराजे यांचे निधन कोणत्या वर्षी झाले? पर्याय ए आहे 1663, बी आहे 1664, सी आहे 1665 आणि डी आहे 1666. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? 1664. शहाजीराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले? 1664 या वर्षी झाले. पुरंदर किल्ल्याला कोणी वेढा दिला? ए आहे शाहिस्ते खान, बी आहे मुरारबाजी, सी आहे दिलेर खान आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दिलेर खान. या ठिकाणी दिलेर खानाने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला? पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. दिलेर खानाच्या हल्ल्यात धारादत्ती पडलेला पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार कोण? बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेर खानाच्या हल्ल्यामध्ये धारादत्ती पडलेला किंवा मृत्युमुखी पावलेला जो पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार आहे तो विचारलेला आहे आणि त्या किल्लेदाराचं नाव काय आहे बघा? ए आहे फिरंगोजी नरसाळा, बी आहे दौलत खान, सी आहे दादोजी कोंडदेव आणि डी आहे मुरारबाजी. तर याचं योग्य उत्तर आहे मुरारबाजी. आता मित्रांनो मगापासून आपण काही किल्ले आणि त्यांचे किल्लेदार या ठिकाणी बघितलेले आहे. तर जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की किल्ला आणि त्याचे सुभेदार कोण होते. आपण मगापासून बघितले की कोंढाण्याचे दादोजी कोंडदेव होते, त्याच्यानंतर चाकणचे फिरंगोजी नरसाळा, त्याच्यानंतर आता पुरंदरचे आपण बघितले की मुरारबाजी. अशा पद्धतीने जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 89 बघा. पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंग याला किती किल्ले आणि किती लाख होणांचा प्रदेश दिला? त्या ठिकाणी पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंग याला किती किल्ले व किती लाख होणांचा प्रदेश दिला? हे आहे 21 किल्ले. बघा या ठिकाणी तुम्हाला किल्ले विचारलं जाऊ शकेल किंवा किती लाख होणांचा प्रदेश दिला असं विचारलं जाऊ शकेल किंवा दोन्ही एकत्र विचारलं जाईल, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला दोन्ही एकत्रच दिलेलं आहे. तर बघा याचं उत्तर काय आहे? पर्याय ए आहे 21 किल्ले आणि 66 लाख होणांचा प्रदेश, पर्याय बी आहे 22 किल्ले आणि 65 लाख होणांचा प्रदेश, पर्याय सी आहे 23 किल्ले आणि 64 लाख होणांचा प्रदेश आणि पर्याय डी आहे 24 किल्ले आणि 67 लाख होणांचा प्रदेश. याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी 23 किल्ले आणि 64 लाख होणांचा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांना कोणाला दिलेला होता? मिर्झाराजे जयसिंग यांना दिलेला होता. आता याच्यामध्ये तुम्हाला मिर्झाराजे जयसिंग माहित असणं आवश्यक आहे, पुरंदरचा तह माहित असणं आवश्यक आहे आणि ही गोष्ट माहित असणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये कोणता तह झाला असं जर विचारलं तर तो तुम्हाला सांगता आला पाहिजे की पुरंदरचा तह झालेला आहे. म्हणून प्रत्येक प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगतोय की 3 ते 4 प्रश्न तयार होतात, ते बारकाईनं तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर बघा
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात गेले त्यावेळी औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता? छत्रपती शिवाजी महाराज बघा औरंगजेबाच्या वाढदिवसा दिवशी गेलेले होते आणि त्यांचा तो कितवा वाढदिवस होता? पर्याय ए आहे 50, बी आहे 65, सी आहे 75 आणि डी आहे 100. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 50वा वाढदिवस होता. बघा आग्र्याच्या दरबारात 91वा प्रश्न. आग्र्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढच्या रांगेत कोण उभा होते? ए आहे जशवंत सिंग राठोड, बी आहे उदयभान राजपूत, सी आहे यशवंत किल्लेदार आणि डी आहे जिवाजी पंत. तर याचं योग्य उत्तर आहे जशवंत सिंग राठोड. त्यानंतर बघा आग्र्याहून निसटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या ठिकाणी ठेवले? पर्याय ए आहे काशी, बी आहे मथुरा, सी आहे अयोध्या, डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मथुरा. प्रश्न क्रमांक 93. कोणत्या वर्षी छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका झाली? पर्याय ए आहे 1662, बी आहे 1663, सी आहे 1664 आणि डी आहे 1666. तर याचं योग्य उत्तर काय आहे? 1666 मध्ये छत्रपती शिवरायांची आग्र्याहून सुटका झालेली आहे. प्रश्न क्रमांक 94 बघा काय आहे? तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे नाव काय होते? ए आहे साहेबा, बी आहे रायबा, सी आहे व्यंकोजी आणि डी आहे सयाजी. तर त्यांच्या मुलाचे नाव काय होते? रायबा. तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे नाव काय होते? रायबा होते. छत्रपती शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण कोणी दिले? पर्याय ए आहे तानाजी मालुसरे, बी आहे रायबा, सी आहे सेलार मामा आणि डी आहे बाजीप्रभू देशपांडे. आता इथं आपल्याला असं वाटू शकते की तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न होतं त्यामुळं तानाजी मालुसरे यांनी हे आमंत्रण दिलेलं असेल. परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शेलार मामा. कारण तानाजी मालुसरे शेलार मामाने घेऊन आलेले होते आणि म्हणून शेलार मामांच्या हस्ते काय केलेलं होतं? छत्रपती शिवाजीराजांना हे आमंत्रण दिलेलं होतं. प्रश्न क्रमांक 96 बघा. आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे हे उद्गार कोणाचे आहेत? ए आहे बहिर्जी नाईक, बी आहे बाजीप्रभू देशपांडे, सी आहे तानाजी मालुसरे, डी आहे संताजी घोरपडे. तर याचं योग्य उत्तर आहे तानाजी मालुसरे. त्यानंतर बघा कोंढाणा किल्ल्याचे किल्लेदार कोण होते? ए आहे फिरंगोजी नरसाळा, बी आहे उदयभान राजपूत, सी आहे मुरारबाजी आणि डी आहे दादोजी कोंडदेव. तर उदयभान राजपूत हे कोण होते? कोंढाणा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 98. कोणत्या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले? ए आहे रायगड, बी आहे तोरणा, सी आहे राजगड आणि डी आहे कोंढाणा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोंढाणा. त्यानंतर बघा छत्रपती शिवरायांनी रायबाचे लग्न कोणत्या गावी लावले? एक आहे कुमटे, बी आहे कुमरटे, सी आहे उमरटे आणि डी आहे उमटे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उमरटे. रायगड ही स्वराज्याची राजधानी निवडल्यानंतर छत्रपती शिवरायांनी कोणत्या ठिकाणी जाऊन सैन्यांची पाहणी केली? आता रायगड ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केली त्यावेळेला तिथं सैन्यांची आवश्यकता होती आणि त्या सैन्यांची पारख करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या ठिकाणी गेलेले होते? पर्याय ए आहे कराड, बी आहे महाड, सी आहे चिपळूण आणि डी आहे सातारा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चिपळूण. चिपळूण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सैन्यांची पाहणी करण्यास गेलेले होते. 101 नंबरचा प्रश्न आहे. राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी काशीहून आलेले गागाभट्ट यांचे मूळ गाव कोणते? ए आहे पैठण, बी आहे आप्पेगाव, सी आहे देऊळ आणि डी आहे आळंदी. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक ए पैठण. आता या ठिकाणी हे गागाभट्ट त्याच्यानंतर यांचं मूळ गाव आपण बघितलं पैठण आणि ते आलेले कोणत्या ठिकाणाहून होते? काशीहून. या 3 गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. आता 102 नंबरचा प्रश्न बघा. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर एकूण किती माणसे जमली होती? पर्याय ए आहे 25,000, बी आहे 50,000, सी आहे 75,000 आणि डी आहे 40,000. तर या ठिकाणी 50,000 माणसं छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावरती उपस्थित होती. त्यानंतर बघा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला किती नद्यांचे पाणी सोन्याच्या घागरीत भरले होते? किती नद्यांचे पाणी होते? पर्याय ए आहे 5, पर्याय बी आहे 6,
पर्याय सी आहे 7 आणि पर्याय डी आहे 8. तर पर्याय क्रमांक सी 7 नद्यांचं पाणी त्या सोन्याच्या घागरीमध्ये होतं. प्रश्न क्रमांक 104 छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी त्यांच्या जवळ त्यांच्या कोणत्या महाराणी होत्या? ए आहे सईबाई, बी आहे सगुणाबाई, डी आहे सोयराबाई, सी आहे सोयराबाई आणि डी आहे पितळाबाई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोयराबाई. तर छत्रपती संभाजीराजे आणि सोयराबाई हे राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ उपस्थित होते. त्यानंतर बघा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? ए आहे 1672, बी आहे 1673, सी आहे 1674 आणि डी आहे 1675. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1674. त्यानंतर बघा माँसाहेब जिजाऊ यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला? पर्याय ए आहे 17 जून 1674, पर्याय बी आहे 17 जून 1675, पर्याय सी आहे 17 जून 1676 आणि पर्याय डी आहे 17 जून 1777. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 17 जून 1674 रोजी काय झालेला आहे? माँसाहेब जिजाऊ यांचा मृत्यू झालेला आहे. आता त्याच्यानंतर बघा छत्रपती शिवरायांच्या काळात कुतुबशाहीची राजधानी कोणती होती? ए आहे विजापूर, बी आहे गोवळकोंडा, सी आहे वराड आणि डी आहे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? गोवळकोंडा ही कुतुबशाहीची राजधानी होती. 108वा प्रश्न बघा चेन्नईच्या दक्षिणेस कोणता किल्ला आहे? ए आहे रायगड, बी आहे जंजिरा, सी आहे जिंजी आणि डी आहे पुरंदर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चेन्नईच्या दक्षिणेस जिंजी किल्ला आहे. आता या ठिकाणी जर हा प्रश्न फिरवला आणि तुम्हाला विचारले की जिंजीच्या उत्तरेस कोणते शहर आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे ते म्हणजे कोणतं? चेन्नई. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत राहा. बघा 109वा प्रश्न जिंजीचा किल्ला जिंकल्यानंतर शिवरायाने कोणता किल्ला जिंकला? आता जिंजीचा किल्ला जिंकल्यानंतर लगेच पुढचा कोणता किल्ला जिंकला? ए आहे बेलूर, बी आहे वेलूर, सी आहे जेलूर आणि डी आहे वेरूळ. तर याचं योग्य उत्तर आहे वेलूर किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंजीच्या किल्ल्यानंतर जिंकलेला आहे. त्यानंतर बघा छत्रपती शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव काय? ए आहे मानकोजी, बी आहे व्यंकोजी, सी आहे बजाजी, डी आहे बहिर्जी. तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे छत्रपती शिवरायांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? व्यंकोजी होते. छत्रपती शिवरायांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला? पर्याय ए आहे 3 एप्रिल 1670, बी आहे 3 एप्रिल 1675, पर्याय सी आहे 3 एप्रिल 1680 आणि पर्याय डी आहे 3 एप्रिल 1680. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 3 एप्रिल 1680. 112वा प्रश्न बघा छत्रपती शिवरायांच्याकडे एकूण किती किल्ले होते? ए 100, बी 200, सी 300, डी 400. तर एकूण 300 किल्ले छत्रपती शिवरायांच्याकडे होते किंवा त्यांच्या ताब्यामध्ये एकूण 300 किल्ले होते. कोणत्या किल्ल्यांना जंजिरा म्हणून ओळखले जाते? ए आहे वनदुर्ग, बी आहे गिरिदुर्ग, सी आहे जलदुर्ग आणि डी आहे यापैकी नाही. तर जलदुर्गांनाच काय केलं जातं? जंजिरा म्हणून ओळखलं जातं. छत्रपती राजाराम महाराज यांच्या सांगण्यावरून रामचंद्र पंत अमात्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ए आहे केकावली, बी आहे अमृतानुभव, सी आहे शिवसृष्टी आणि डी आहे आज्ञापत्र. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आज्ञापत्र. आता आज्ञापत्र हा कोणी लिहिला असं जर तुम्हाला आलं तर त्याचं उत्तर यायला पाहिजे रामचंद्र पंत अमात्य. आणि रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेला आज्ञापत्र हा ग्रंथ कोणाच्या सांगण्यावरून लिहिला तर ती छत्रपती राजाराम महाराज हे देखील तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर 115वा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गडावरील तोफा गंजू नये म्हणून कशाचा लेप लावला जात होता? ए आहे शिसे, बी आहे तांबे, सी आहे जस्त, डी आहे मेन. तर याचं योग्य जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक डी मेन आहे. तोफांना गंज लागू नये म्हणून काय केलं जात होतं? मेनाचा लेप लावला जात होता. 116वा प्रश्न बघा छत्रपती शिवरायांनी मालवण जवळील कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधला? ए आहे भुरटे, बी आहे कुरटे, सी आहे हरणे, डी आहे आचरा. तर याचं योग्य उत्तर काय आहे? कुरटे या बेटावरती छत्रपती शिवरायांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधलेला आहे. त्यानंतर बघा वेगळा घटक ओळखा सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि प्रतापगड. तर याच्यामध्ये योग्य उत्तर काय आहे?
याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रतापगड. कारण हे जे काही 3 गड आहेत, हे कसे आहेत? जलदुर्ग आहेत आणि हा गिरिदुर्ग आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर 118वा प्रश्न बघा. भारतीय आरमाराचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? बऱ्याच परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे हा आणि याच्यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात. बरीच मुलं कान्होजी आंग्रे असं उत्तर देऊन येतात. परंतु या प्रश्नाचं उत्तर काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे काय आहेत? भारतीय आरमाराचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 119 बघा. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? हे आहे हंबीरराव मोहिते, बी आहे अण्णाजी दत्तो, सी आहे निराजीरावजी आणि डी आहे मोरो त्र्यंबक पिंगळे. आता इथे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ होते, तर त्या अष्टप्रधान मंडळावरती एकूण 16 प्रकारचे प्रश्न तयार होतात आणि ते जास्त बोरिंग वाटेल म्हणून मी या ठिकाणी घेतलेलं नाही. परंतु आपण अष्टप्रधान मंडळ हे साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं हे एका ट्रिक्सच्या माध्यमातून आपण बघणार आहे. परंतु आता फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून आपण एकच प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे, की छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिवपदी या ठिकाणी बघा काय विचारलेलं आहे? सचिवपदी कोणाची नेमणूक करण्यात आली होती? ए आहे हंबीरराव मोहिते, बी आहे अण्णाजी दत्तो, सी आहे निराजीरावजी आणि डी आहे मोरो त्र्यंबक पिंगळे. तर याचं योग्य उत्तर आहे अण्णाजी दत्तो. प्रश्न क्रमांक 120 काय आहे बघा. छत्रपती शिवरायांनी वसवलेली खेड शिवापूर, खेड शिवापूर ही व्यापारपेठ कोणत्या शहराजवळ आहे? ए आहे पुणे, बी आहे सातारा, सी आहे नगर, डी आहे नाशिक. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पुणे. माँसाहेब जिजाऊंच्या आदेशावरून छत्रपती शिवरायांनी वसवलेली जिजापूर नवीन पेठ पुणे जिल्ह्यातील कोणत्या गावात होती? आता या ठिकाणी बघा, हे जिजापूर नाव महत्वाचं आहे, हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर ही जिजापूर आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि आता तुम्हाला गावाचं नाव विचारलेलं आहे, तर त्या गावाचं नाव काय आहे? या ठिकाणी पाषाण हे गावाचं नाव आहे. तर पाषाण या ठिकाणी हे जिजापूर नावाची काय केलेली होती? नवीन पेठ छत्रपती शिवरायांनी वसवलेली होती. बघा, कर्नाटकातील बेलवडी येथे गडीच्या रक्षणासाठी लढलेल्या यल्लम्मा देसाई या महिलेला छत्रपती शिवरायांनी कोणता किताब दिला? याच्यामध्ये तुम्हाला हे बेलवडी हे ठिकाण, त्याच्यानंतर यल्लम्मा देसाई हे नाव आणि हा किताब माहीत असणं आवश्यक आहे. तर कोणता किताब दिलेला आहे? ए आहे रणरागिणी, बी आहे महाराणी, सी आहे सावित्री आणि डी आहे सती सावित्री. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सावित्री. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी सावित्री हा किताब कोणाला दिला? तर त्याचं उत्तर काय आहे? यल्लम्मा देसाई. बघा 123वा प्रश्न आहे. धर्म बदललेल्या कोणत्या व्यक्तीला छत्रपती शिवरायांनी स्वधर्मात परत घेतले? ए आहे बडा सय्यद, बी आहे नेताजी पालकर, सी आहे सिद्दी आला, डी आहे मलिक अंबर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नेताजी पालकर यांना छत्रपती शिवरायांनी काय केलेलं आहे? स्वधर्मात परत घेतलेलं आहे. त्यानंतर बघा 124वा प्रश्न. छत्रपती शिवरायांनी ज्या विद्वानांचा सत्कार केला त्यामध्ये कोणाचा समावेश नव्हता? या ठिकाणी सत्कार कोणाकोणाचा केलेला आहे बघा. ए आहे परमानंद, बी आहे गागाभट्ट, सी आहे धुंडीराज आणि डी आहे संत एकनाथ. तर या तिघांचा आदरार्थी सत्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. मग केला नव्हता कोणाचा? तर संत एकनाथ हे काय आहे? त्याच्यामध्ये समावेश नव्हता. त्यानंतर 125वा प्रश्न बघा. छत्रपती शिवरायांनी बहुमान केलेल्या व्यक्तींपैकी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? ए आहे समर्थ रामदास, बी आहे मौनी बाबा, सी आहे बाबा याकूब आणि डी आहे संत नामदेव. तर या तिघांचा सन्मान किंवा बहुमान या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांनी केलेला होता. संत नामदेव हे यापैकी वेगळं उत्तर असणार आहे. या व्यक्तीचा समावेश याच्यामध्ये नव्हता. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 125 प्रश्नांच्या माध्यमातून संपूर्ण इतिहासाचे 34चे पुस्तक आहे ते कव्हर केलेलं आहे. आता आपण 34चा भूगोल पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू शकता आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करायचे असेल तर पुस्तक वाचायची गरज नाही, परंतु तुम्ही जर पुस्तक वाचलं, हा व्हिडिओ बघा, पुन्हा पुस्तक स्पीडमध्ये वाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही मनातल्या मनात या प्रश्नाची उत्तरं देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. ते पुस्तक पुन्हा वाचण्याची गरज भासणार नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यानंतर हे आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आणि टीईटीच्या संदर्भामध्ये ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्यांची जर उत्तर तुम्हाला हवी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या
शंकेचं निरसन केलं जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा.